तर मस्त पैकी आता हाय व्हॉल्यूम लेग वर्कआउट करून आलोय. तर आता हाय प्रोटीन मिल घ्यायची वेळ झाली आहे. ते म्हणजे चिकन. तर आता हे चिकन कसं बनवणार आहे तर ते तुम्हाला मी दाखवतो. एवढं पण खास नाही, पण टेस्टी जरा. आज चीट आहे, थोडा मसाला वगैरे यूज करणार आहे. तर चिकन मी रोजच्या डाएटमध्ये नसतं माझं. रेग्युलरमध्ये मी अंडीच खातो, पण आज जरा चेंज म्हणून चिकन आणलंय. कांदा तिखट आहे, गव्हाचं पाणी येते. खूपच खायचं आहे. 2 कांदे चिरायचे का? 2 कांदे चिरून. पोळी जरा mix करून. बायसेप नाही leg वाढतो. हा, हा. पाणी येते. टमाटो. ओके. त्याच्यात किती टाकायचं पाहिजे? काय टाकू म्हणतात? हे थोडा आलू थोडा भाजी. अभी चिकन डाला है, सिर्फ फेल के गया मालूम नहीं। कांदा और टमाटर थोडा बडा पण शिरा आहे त्याच्यामुळे थोडं. आता आपल्याला काय, आपल्याला चिकनची मतलब ठिकाणी काय कोणत्या पुरा नाही लागत थोडा. साला एसी लगा ना 2-3. ते बांधून देखते ते तू घेऊन आलायस, तुला सॉल्व करता येते. मला पण नाही आज काय खाली तुम्हाला काय करू. चिकन पक गया होगा. अभी मेरे से रहा नहीं गाना, बहुत भूख लगी मुझे. आता वाटते भूक लग रहा है. पक गया होगा. कमी कर गॅस. 110 रुपयाचं फक्त चिकन आहे, 600 ग्रॅम. जर हे आपण हॉटेलमध्ये गेलो असतो त्याच्यामध्ये फक्त 2 ते 3 पीस आले असते. हेच आम्ही घरी बनवले, म्हणजे निबार खा एकदम खा. पोट भरेपर्यंत खा, पोटातून बाहेर येईपर्यंत खा. म्हणजे ही मज्जा कुठेच नाही. म्हणजे रूम आम्ही मुलीच लाईफ टाईम राहतात मरेपर्यंत. आणि जेव्हा आपण मरणाच्या दारात उभे असेल तेव्हा आपण त्या गोष्टी आठवेल. ज्या वर्षी इथे इथे आम्ही असं असं केलं होतं, ती मजा वेगळीच असते. त्याच्यामुळे भाऊ तरुण पण आहे तोपर्यंतच लाईफ जगून घ्या. उद्या करू, परवा करू, तेव्हा करू, पुढच्या वेळेस करू, असा विचार कधीच करू नका. करायचंय मनात आलं करून टाका. सालटी गेली तरी चालेल, नाद पुरा करायचा. हे वाक्य लक्षात ठेवा. क्रेझी, एक नंबर झालं. म्हणजे वाटलं पण नव्हतं असं होईल, रोशनला पण वाटलं होतं होईल, पण टेस्ट एकदम बेस्ट आहे. हाय प्रोटीन मिल. तर आता मस्त पैकी एन्जॉय करतो. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये. बाय बाय.